दुसरीकडे पालघरच्या झांझरोळी या ठिकाणी असलेल्या धरणाच्या खालील भागातील भराव खचलाय। झांझरोळी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झालाय। धरणाच्या भरावाचा भाग मागील काही दिवसांपासून खचतोय अशी स्थानिकांनी माहिती दिली आहे। झांझरोळीसह परिसरातील गावांमधील देखील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर आपण पाहू शकतोय खालील भागातला जो भराव आहे तो पूर्णतः खचलेला आहे। पालघरच्या झांझरोळीमध्ये धरणाच्या खालील भागाचा हा संपूर्ण भराव खचलेला आहे। TV9 ची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। या धरणाच्या खालचा भाग पूर्णतः खचला, पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि वाहून येणाऱ्या या पाण्यामुळे हा धरणाच्या खालचा भाग पूर्णतः खचला गेला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी पावसाचा प्रवाह जास्त आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि वेगात येणाऱ्या या पाण्यामुळे या ठिकाणी हा संपूर्ण भराव खचलेला आहे। त्यामुळे तर आपण पाहू शकतो ही दृश्य या ठिकाणी जो काही भराव या धरणाच्या खालील बाजूला टाकण्यात आलेला होता तो भराव पूर्णतः खचलेला आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा समावेश आहे आणि धरणाच्या खालील भराव खचला त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। संपूर्ण पालघर शहराला गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे।